मेघना, तू ये. काय झालं आता? काही नाही ग आई, नेहमीच. म्हणजे? नणंदबाई आल्या आहेत घरी. अच्छा, म्हणून स्वारीने माहेरचा दौरा काढला वाटतं. नाहीतर काय, आल्या की आपल्या आईला घेऊन बसतात आणि मग आमच्या सासूबाई, मेघना हे कर, मेघना ते कर, चहा ठेव, भजी बन. मेघना आहेच त्याचं सगळं काम. अगं मेघना, करायचं ना. तुझ्यासारखीच ती पण त्या घरची मुलगी आहे. लग्न झालं म्हणून काय झालं? तिलाही माहेरी येण्याचा तेवढाच हक्क आहे ना. करते ग मी, सगळं करते, पण नाव तरी निघायला हवं ना कधी आपलं. म्हणून यावेळेस ठरवूनच ठेवलं होतं मी नाही करणार आता. बरं बाबा, तू बस, मी थोडे कपडे वाळत टाकून येते. वैशाली, ए वैशाली, तुझी वहिनी कुठे गेली कुणास ठाऊक? अरे वा ताई, कधी आलात? अगं, मेघना आली आहे. थोडा चहा टाकतेस का? मी पटकन चहा करते. खायला काय बनवू सांगा बरं. बटाटा भजी बनव, छान करते. बटाटा भजी ना, झालीच समजा. काय ग, नणंदबाई सहज आल्या आहेत का? हो, त्यांचं माहेर जवळ आहे ना, मग येऊन बसतात. मी तर सकाळी सासूबाईंना सांगितलं, आज मी माझ्या माहेरी जाणार आहे म्हणजे जाणार आहे. तुम्हाला काय करायचं ते करत बसा आपल्या लेकी. घ्या ताई, गरमागरम भजी आणि वाफाळलेला चहा. वहिनी, ए वहिनी, तुझा फोन वाजतोय ग. हा हो. हॅलो, हॅलो. येईन ना मी आई, संध्याकाळी किंवा उद्या. मी कळवते तुला. हो हो, नाही नाही नाही, कळवते मी तुला. ठेवू फोन. काय ग, कुठे जायचं होतं? ग, तिला माहेरी जायचं होतं आज. मग जाऊ द्यायचं की. मी खूप सांगितलं ग तिला, पण ती म्हणते ताई आल्या आहेत, मी नाही जात. काय? हो, ती म्हणते ताईंना भेटल्याशिवाय जाणार नाही. वहिनी, थांब जरा. हा, तुला माहेरी जायचं होतं ना? अहो ताई, जाईन ना मी. आई पण खूप आग्रह करत होत्या, पण तुम्हाला भेटल्याशिवाय कशी जाऊ? गेली असती तरी चाललं, मी काही बोलले नसते. तुमच्या धाकाने नाही थांबले मी माझं स्वतः मनाने ठरवलंय. आई पण खूप आग्रह करत होत्या, पण तुम्ही माहेरी आलात, तुमचे इथे लाड झाले नाही, तर तुमचं माहेर कसं टिकेल? वहिनी, एक तू आहे, नणंद येणार म्हणून माहेरी जायचं पुढे ढकल, आणि एक मी आहे, नणंद आली म्हणून मी माहेरी पळून आली. खरं सांग, तुला कंटाळा नाही येत ना माझा? मी आले की कामं वाढतात ना तुझी? समजा मी आधीपासूनच मनामध्ये तुमच्याबद्दल अडी ठेवली असती किंवा तुमच्यापासून लांब पळाली असती, तर आज तुम्ही सुद्धा माझ्याबद्दल चुगल्या केल्याच असत्यात ना. पण आज तुम्ही माझ्याशी किती छान वागता, आई सुद्धा खूप छान वागतात. मग मला पण खूप आनंद होतो. तुम्ही आलात की तुमच्याशी गप्पा माराव्याशा वाटतात, काहीतरी चांगलं खायला करून घालावंसं वाटतं. दुसरी गोष्ट, सासर हे सुद्धा कोणाचं तरी माहेर असतंच ना. मग या माहेरपणाचा वारसा सासूबाईंकडून सुनेने घ्यायला काय हरकत आहे? मी खरंच नशीबवान आहे की मला अशी बहिणी मिळाली. अगं, काय चाललीस? अरे, संध्याकाळी जेवून जा ना. नको आई, घरी नणंदबाई आल्या आहेत ना, मग त्यांच्यासाठी मस्त बटाटा भजी बनवणार आहे मी आता.